नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करायचा आहे। पहिला प्रश्न, येथे आपल्याला माहिती काय दिलेली आहे? सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर सी आहे, या सर्कलची रेडियस आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लाईन ए बी ही ए पॉईंटमधून काढलेली टँजंट आहे। तर आपल्याला या माहितीच्या आधारे या 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, व्हॉट इज दी मेजर ऑफ अँगल CAB? अँगल CAB या अँगलचं मेजरमेंट किती असेल आणि का, व्हाय? यासाठी आपल्याकडे एक थेरम आहे, टँजंट थेरम। सपोज हे सर्कल आहे आणि सर्कलच्या सर्कम्फरन्सवरील कोणताही पॉईंट घेतला आपण, सपोज हा पॉईंट घेऊ आपण, तर या पॉईंटमधून एक आपण लाईन ड्रॉ केली, अशी ड्रॉ केली की त्या लाईनचा एकच पॉईंट आणि सर्कम्फरन्सचा एकच पॉईंट कॉमन असतो। या लाईनला टँजंट म्हणतात। ही काय? टँजंट। ए पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे आणि सपोज हा सेंटर असेल सी आणि ही रेडियस होईल, बरोबर आहे। म्हणजे ए पॉईंटमधून आपण टँजंट पण काढलेली आहे आणि ए पॉईंटमधून आपण रेडियस पण काढलेली आहे। येथे जो अँगल होतो तो 90 डिग्रीचा असतो। हा आपला टँजंट थेरम आहे। सर्कलवरील कोणताही पॉईंट, सपोज हा पॉईंट घेतला आपण, या पॉईंटमधून आपण टँजंट काढली, म्हणजे या लाईनचा एकच पॉईंट, येथे आपल्याला भरपूर पॉईंट कॉमन दिसतात परंतु तो एकच पॉईंट कॉमन असतो येथे, परंतु एकच पॉईंट कॉमन आहे। जर खूप मोठं सर्कल काढलं तर ते आपल्याला पॉसिबल आहे। येथे लहान सर्कल असल्यामुळे पॉईंट येथे मॅच झालेले दिसतात आपल्याला। एकच पॉईंट, सर्कलचा आपण एकच पॉईंट घेतला आणि या लाईनचा एकच पॉईंट कॉमन आहे। सपोज हा पॉईंट बी घेतला आपण, सर्कलवरील या बी पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे आणि या बी पॉईंटमधून जर आपण रेडियस काढली तर येथे जो अँगल होतो तो 90 डिग्रीचा अँगल असतो। हा आपला टँजंट थेरम आहे। त्याप्रमाणे येथे सर्कलवरील ए पॉईंट आहे, ए पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे आणि सी हा सर्कलचा सेंटर आहे, ए पॉईंटमधून आपण रेडियस CA काढली तर येथे 90 डिग्रीचा अँगल होतो, बरोबर आहे। पहिल्या प्रश्नाचा आन्सर कसं लिहिणार आपण? लाईन AB इज अ टँजंट, लाईन AB टू दी सर्कल with center C and AC is a radius. त्यामुळे therefore measure of angle CAB या अँगलचं मेजरमेंट किती असेल? 90 डिग्री। कारण काय लिहिणार आपण? टँजंट थेरम, टँजंट थेरम किंवा टँजंट रेडियस थेरम। सपोज आपण ही एक लाईन घेतली आणि या लाईनच्या बाहेर एखादा पॉईंट असेल तर हा पॉईंट, सपोज हा P पॉईंट आहे, तर P पॉईंट या लाईनपासून किती दूर आहे? जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल P पॉईंटपासून, तर P पॉईंटमधून आपण जर परपेंडिक्युलर काढला या लाईन AB वर, तर ही जी लेंथ असेल तेवढी लेंथ म्हणजे काय? हा P पॉईंट या लाईनपासून तेवढ्या अंतरावर आहे। हेअर सेगमेंट CA परपेंडिक्युलर आहे लाईन AB ला। कारण ए पॉईंटमधून आपण रेडियस काढलेली आहे आणि ए पॉईंटमधूनच आपण टँजंट पण काढलेली आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तिथे 90 डिग्रीचा अँगल होतो, टँजंट थेरम। आणि आपल्याला CA ची लेंथ किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर। CA 6 आहे म्हणजे रेडियस 6 आहे। या सर्कलची रेडियस 6 आहे म्हणजे CA ची लेंथ 6 सेंटीमीटर आहे। म्हणजे परपेंडिक्युलर लेंथ किती आहे? 6 सेंटीमीटर। म्हणजे C हा पॉईंट AB या लाईनपासून किती दूर आहे? 6 सेंटीमीटर दूर आहे। देअरफॉर द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम द लाईन AB is 6 सेंटीमीटर।
पहा तिसरा प्रश्न, डिस्टन्स ए बी, पहा ए पासून बी पर्यंत हे डिस्टन्स किती आहे? 6 आहे. हे पण डिस्टन्स आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेलं आहे ए टू बी, आणि रेडियस पण 6 सेंटीमीटर आहे, आणि ए बी डिस्टन्स हे पण 6 सेंटीमीटर आहे. तर बी सी काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या बी सीची लेंथ काय असेल? पहा इथे राईट अँगल होतो, 90 डिग्रीचा अँगल होतो, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या दोन साईड माहीत आहेत. तिसरी साईड म्हणजे हा हायपोटेनस आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरम अप्लाय करून, बरोबर आहे. पहा तिसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? इन ट्रायंगल सी ए बी, येथे अँगल सी ए बी 90 डिग्री आहे, बरोबर आहे. अँगल सी ए बी इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. आता इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू, म्हणजे 90 डिग्री अँगल समोरची साईड सी बी आहे, बरोबर आहे. म्हणजे बी सी, म्हणजे बी सीचा स्क्वेअर केला आपण तर काय होईल? ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा ए सी 6 आहे, 6चा स्क्वेअर होईल, प्लस ए बी हे पण डिस्टन्स 6 दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे 6 स्क्वेअर. पहा 6चा स्क्वेअर 36 प्लस 36 हे काय होतील? 72 होतील, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळाली? बी सी स्क्वेअर इक्वल टू 72. पहा बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. आपल्याला बी सी पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. बी सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर निघून जाईल, फक्त बी सी राहील, परंतु येथे स्क्वेअर रूट साईन येईल, बरोबर आहे. पहा आता 72मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता ॲडजस्ट होईल का आपल्याला? 36 आहेत, बरोबर आहे. म्हणजे या बी सीला आपण असं लिहू शकतो, पहा 36 इंटू 2, बरोबर आहे. कारण 36चा स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला. पहा 36चा स्क्वेअर रूट 6 आहे, बरोबर आहे. आणि हे रूट 2 ॲज इट इज, म्हणजे 36 रूटच्या बाहेर आले तर 6 होतील, आणि हे रूट 2 ॲज इट इज. पहा देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम बी टू सी किती येईल? 6 रूट 2 सेंटीमीटर. पहा चौथा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी? पहा हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलेला अँगल हा ए बी सी. पहा या अँगलचं मेजरमेंट किती असेल? व्हॉट इज मेजर ऑफ अँगल ए बी सी? हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा येथे ए बीची लेंथ आपल्याला 6 दिलेली आहे, बरोबर आहे. आणि रेडियस पण 6 आहे, म्हणजे या दोन साईड इक्वल आहेत. याचा अर्थ हा आयसोस्कल्स ट्रायंगल आहे. दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे या इक्वल साईड्स समोरील अँगल इक्वल असतात. म्हणजे या साईड समोरचा अँगल हा आणि या साईड समोरचा अँगल हा, हे दोन अँगल इक्वल असतात, बरोबर आहे. पहा चौथ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? पहा मेजर ऑफ अँगल ए बी सी फाइंड आउट करायचं आपल्याला. याचा आन्सर कसं लिहिणार आपण? इन ट्रायंगल सी ए बी, येथे आपल्याला ए सी इक्वल टू ए बी आहे, बरोबर आहे. ए सी इक्वल टू ए बी. समजा हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये या दोन साईड इक्वल असतील तर या साईड समोरचा अँगल हा इक्वल असतो आणि या साईड समोरचा अँगल हा इक्वल असतो. म्हणजे दोन साईड जर इक्वल असतील, समजा ही लेंथ 5 आहे, ही लेंथ 5 आहे, तर या दोन अँगलचं मेजरमेंट सारखंच असणार आहे. म्हणजे हा कोणता? समद्विभुज म्हणजे आयसोस्कल्स ट्रायंगल आहे. त्याप्रमाणे येथे काय झालेलं आहे, या ट्रायंगलमध्ये ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. म्हणजे काय? या साईड्सच्या समोरचे अँगल इक्वल असतात. पहा ए सी या साईड समोर अँगल कोणता आहे? ए बी सी आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल ए बी सी इक्वल आहे ए बी या साईड समोरचा अँगल कोणता? सी अँगल आहे, म्हणजे अँगल ए सी बी. अँगल ए सी बी या दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे. पहा आयसोस्कल्स, येथे लिहिणार आपण आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. पहा आयसोस्कल्स ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रंट साईड समोरील अँगल हे कॉन्ग्रंट असतात. पहा या ट्रायंगलमध्ये हा अँगल 90चा आहे आणि हे दोन अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. आणि ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 असते. म्हणजे आपण असं लिहू शकतो, इन ट्रायंगल ए बी सी
अँगल ए अँगल म्हणजे सी ए बी, बी अँगल म्हणजे अँगल ए बी सी प्लस अँगल ए बी सी, आणि सी अँगल म्हणजे ए सी बी, अँगल ए सी बी. या तीन अँगलची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. बरोबर आहे. देअरफोर अँगल सी ए बी हा 90चा आहे. बरोबर आहे. या अँगलऐवजी आपण 90 पुट करू, 90 डिग्री, प्लस आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे ए बी सी. बरोबर आहे. त्यामुळे अँगल ए बी सी असाच राहू देऊ. परंतु अँगल ए सी बी म्हणजे काय? अँगल ए बी सीच, कारण इथे आपण इक्वल दाखवले. बरोबर आहे. म्हणजे ए सी बी ऐवजी आपण ए बी सी लिहू शकतो. या अँगलऐवजी आपण काय लिहिणार? अँगल ए सी बी, ए बी सी, सॉरी इथे ए बी सी, कारण आपल्याला ए बी सी फाइंड आउट करायचा ना. त्यामुळे ए सी बी ऐवजी आपण ए बी सी लिहिलेलं आहे. इक्वल टू 180 डिग्री, 90 डिग्री प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल ए बी सी म्हणजे 2 टाइम्स अँगल ए बी सी होईल. बरोबर आहे. इक्वल टू 180. 2 टाइम्स अँगल ए बी सी इक्वल टू 180 मधून हे 90 मायनस होतील. देअरफोर 2 टाइम्स अँगल ए बी सी इक्वल टू ही सबट्रॅक्शन 90 होईल. बरोबर आहे. आपल्याला अँगल ए बी सी फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे हे 2 या साईडला पास करू आपण, ते डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे 90 डिग्री अपॉन 2. देअरफोर मेजर ऑफ अँगल ए बी सी किती असणार आहे? 90 अपॉन 2 म्हणजे 45 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला फिगरमध्ये ओ हा सर्कलचा सेंटर आहे. या आर पॉईंटमधून आपण आर एम आणि आर एन हे दोन टँजंट सेगमेंट काढलेले आहेत. ओ आरची लेंथ आपल्याला 10 दिलेली आहे आणि या सर्कलची रेडियस 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. या टँजंट सेगमेंटची लेंथ काय असेल, म्हणजे एम आर आणि आर एनची लेंथ काय असेल. सर्कलची रेडियस 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे ओ एम ही लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर आहे, आणि ओ एन ही पण लेंथ 5 सेंटीमीटर आहे. ही रेडियस आहे आणि टँजंट सेगमेंट असल्यामुळे येथे 90 डिग्रीचा अँगल होतो. त्याप्रमाणे येथे पण 90 डिग्रीचा अँगल होतो. ओ आरची लेंथ आपल्याला 10 दिलेली आहे. तर यावरून आपल्याला एम आर आणि आर एनच्या लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. एम आर हा टँजंट सेगमेंट आहे आणि आर एन हा पण टँजंट सेगमेंट आहे. हे दोन टँजंट सेगमेंट इक्वल असतात. सर्कलच्या बाहेरील पॉईंटमधून, सर्कलच्या एक्सटेरियल पॉईंटमधून, सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे आर, या पॉईंटमधून जर आपण अशा टँजंट काढल्या तर एवढा जो सेगमेंट तयार होतो, हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इक्वल असतात. याप्रमाणे टँजंट थेरम आहे. आपल्याला एम आर आणि आर एनच्या लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. याचं आन्सर कसं लिहिणार आपण? इन ट्रायंगल ओ एम आर तो घेता येईल, किंवा हा ओ एन आर हा पण घेता येईल. कोणता एक ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, आणि त्यामध्ये या दोन साईड माहीत आहेत. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल होतो, म्हणजे ही साईड आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरम अप्लाय करून. बरोबर आहे. या ट्रायंगलमध्ये ओ एम रेडियस आहे आणि एम आर ही टँजंट होईल. बरोबर आहे. टँजंट सेगमेंट आहे, म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे. अँगल ओ एम आर इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन काय आहे? टँजंट थेरम. आता इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. ओ आर स्क्वेअर इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. ओ आर 10 आहे, म्हणजे 10 स्क्वेअर इक्वल टू ओ एम 5 आहे, 5 स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 125 प्लस एम आर स्क्वेअर. त्यावरून एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला?
देअरफॉर MR स्क्वेअर इक्वल टू 75. पहा आपल्याला असा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, तर यामध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का? जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर MR होईल आणि याचं स्क्वेअर रूटमध्ये 75 येतील, बरोबर आहे. परंतु अजून सॉल्व करता येईल आपल्याला. स्क्वेअर रूट जर घेतला आपण असं लिहिता येईल 75ला 25 × 3, बरोबर आहे. कारण 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, याचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला. त्यामुळे असं लिहू शकतो आपण MR इक्वल टू 25, रूटच्या बाहेर आले तर 5 होतील, बरोबर आहे. आणि इंटू √3. ही लेंथ कोणती? MRची आहे. परंतु MR आणि RN इक्वल आहेत. बट MR इक्वल टू RN, टँजंट सेगमेंट थेरम. त्यामुळे MRची लेंथ RNची लेंथ किती असणार आहे? 5√3 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट किती आहे? 5√3. येथे लिहिणार आपण द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? MRO या अँगलचं मेजरमेंट किती असेल? पहा हा 90चा अँगल आहे, बरोबर आहे. टँजंट थेरमनुसार ही रेडियस आपल्याला 5 दिलेली आहे आणि ORची लेंथ 10 आहे. पहा तुमच्या काय लक्षात येते? हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनस हा आहे, हायपोटेनस 10 आहे, तर ह्या एक साईड 5 आहे. म्हणजे ही साईड कशी आहे? हायपोटेनसपेक्षा हाफ आहे. आपण यापूर्वी एक थेरम पाहिलेला आहे 30, 60 आणि 90 डिग्री ट्रायंगलमध्ये हायपोटेनसपेक्षा जर साईड हाफ असेल तर त्या साईड समोरचा अँगल किती डिग्रीचा असतो? 30 डिग्रीचा, बरोबर आहे. म्हणजे 30, 60, 90 डिग्रीचा आपण थेरम पाहिलेला आहे. म्हणजे हा अँगल किती आहे? 30 डिग्रीचा आहे. पहा दुसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? इन ट्रायंगल OMR अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री, कारण हा टँजंट थेरमनुसार, बरोबर आहे. टँजंट आणि रेडियस असल्यामुळे तेथे 90चा अँगल होतो, टँजंट थेरम. हेअर हायपोटेनस म्हणजे काय? OR आहे आणि तो किती आहे? 10 सेंटीमीटर आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. अँड OM ही रेडियस आहे इक्वल टू 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. म्हणजेच काय? OMची लेंथ किती आहे? ORपेक्षा हाफ आहे, हायपोटेनस किंवा OR, बरोबर आहे. म्हणजे OMची लेंथ या हायपोटेनसपेक्षा या OR साईडपेक्षा हाफ आहे, म्हणजे हा अँगल 30चा असायला पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर अँगल MRO इक्वल टू 30 डिग्री. हा 30 आहे, म्हणजे हा पण किती असेल? 30च असेल. कारण त्याचप्रमाणे हा पण एक ट्रायंगल तयार होतो, येथे पण 90चा अँगल आहे, ही पण रेडियस होईल, बरोबर आहे. म्हणजे हा पण अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. कारण पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला याचं काम पडणार आहे. पण हा पण अँगल 30 आहे, आपण हा प्रूफ केलेला आहे, पण त्याचप्रमाणे हा पण आपल्याला प्रूफ करता येईल, बरोबर आहे. कन्वर्स थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. अँड सिमिलरली अँगल ORN इक्वल टू 30 डिग्री. पहा हा पण अँगल आपण 30 दाखवला आणि हा पण 30 दाखवलेला आहे, बरोबर आहे. फक्त आपल्याला हाच विचारलेला आहे, कारण या अँगलचं काम पुढे पडणार आहे आपल्याला. पहा तिसरा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? MRNचं मेजरमेंट किती असेल? हा 30 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा टोटल अँगल 60 डिग्रीचा असेल, बरोबर आहे.
पहा तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर कसं लिहिणार आपण, अँगल MRN. हा अँगल म्हणजे काय, हा अँगल प्लस हा अँगल, या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे अँगल MRN. बरोबर आहे. हा अँगल कोणता आहे, MRO. अँगल MRO प्लस अँगल ORN. बरोबर आहे. हा पण 30 काढलेला आहे आपण आणि हा पण 30 प्रूफ केलेला आहे. बरोबर आहे. पहा हा पण अँगल 30 आहे आणि हा पण अँगल 30 आहे, इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल MRN इक्वल टू 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे RM आणि RN हे दोन टँजंट सेगमेंट आहेत, म्हणजे हे इक्वल असतात. बरोबर आहे. टँजंट सेगमेंट इक्वल असतात आणि O हा सर्कलचा सेंटर आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, OR हा जो सेगमेंट आहे तो काय करतो, या अँगलला बायसेट करतो आणि या पण अँगलला बायसेट करतो. म्हणजे हे दोन अँगल इक्वल असतील आणि हे दोन अँगल इक्वल असतात, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे प्रूफ करण्यासाठी आपण जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवले, तर हे अँगल कोणते होतील, त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल होतील, म्हणजे ते पण इक्वल असतील. बरोबर आहे. त्यासाठी आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवू. पहा येथे 90चा अँगल होतो, येथे पण 90चा अँगल होतो. बरोबर आहे. आता यात हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी ही दोघांमध्ये कॉमन साईड आहे. पहा ही साईड आणि ही साईड या पण इक्वल आहेत, रेडियस आहे. टँजंट सेगमेंट पण इक्वल असतात आणि ही कॉमन साईड आहे. बरोबर आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलमध्ये साईड 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 यस 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 या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. किंवा इथे आपल्याला हायपोटेनस टेस्ट पण वापरता येईल. रेडियस इक्वल आहेत आणि हायपोटेनस कॉमन आहे. बरोबर आहे. कोणत्या एका टेस्टनुसार तुम्हाला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. प्रूफ लिहू आपण. इन ट्रायंगल OMR and ट्रायंगल ONR या दोन ट्रायंगलमध्ये साईड RM कॉन्ग्रंट आहे साईड RN, कारण टँजंट सेगमेंट आहेत ते. टँजंट सेगमेंट थेरम. बरोबर आहे. OR कॉमन साईड आहे, साईड OR कॉन्ग्रंट आहे साईड, दोन्ही ट्रायंगलला ती OR साईड कॉमन आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण कॉमन साईड. आणि OM आणि ON रेडियस आहेत. साईड OM कॉन्ग्रंट आहे साईड ON. रिझन काय लिहिणार, रेडियस ऑफ सेम सर्कल किंवा रेडाय ऑफ सेम सर्कल. देअरफॉर ट्रायंगल OMR कॉन्ग्रंट ट्रायंगल ONR. रिझन काय लिहिणार आपण, साईड साईड साईड. यस 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 टेस्ट. पहा आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतील, म्हणजे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. देअरफॉर पहा अँगल MOR अँगल MOR कॉन्ग्रंट आहे NOR and angle MRO congruent आहे angle NRO. दोघांचं रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल्स. हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. पहा यासाठी शॉर्ट फॉर्म आहे
CACT पहा CACT म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. CACT. Therefore segment OR bisect angle MRN as well as angle MON. पहा हे प्रूफ केलेलं आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट. AB आणि CD या पॅरलल टँजंट आहेत आणि या सर्कलची रेडियस आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे OMची लेंथ किती आहे? 4.5 सेंटीमीटर. तर या दोन टँजंटमधील डिस्टन्स किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. OM ही रेडियस आहे आणि AB ही टँजंट आहे, बरोबर आहे. त्या M पॉईंटमधून टँजंट पास होते म्हणजे येथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो टँजंट थेरमनुसार. त्याचप्रमाणे येथे पण 90 डिग्रीचा अँगल तयार होतो टँजंट थेरमनुसार, बरोबर आहे. ON ही पण रेडियस आहे. हे डिस्टन्स किती आहे? 4.5 सेंटीमीटर आहे, कारण ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे. OM रेडियस आहे आणि ON पण रेडियस आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन किती असेल? पहा म्हणजे काय होईल, हा पण परपेंडिक्युलर आहे, OM पण परपेंडिक्युलर आहे ABला आणि ON पण परपेंडिक्युलर आहे या CDला. याचाच अर्थ काय? MO आणि N हे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे MN ही काय आहे? या दोन पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे. मग हे डिस्टन्स किती होणार आहे? 4.5 + 4.5, बरोबर आहे. पहा OM परपेंडिक्युलर AB. फ्रॉम फिगर OM परपेंडिक्युलर आहे ABला, बरोबर आहे, टँजंट ABला. आणि ON परपेंडिक्युलर आहे CD. ON परपेंडिक्युलर CD. रिझन काय येईल? टँजंट थेरम. आणि आपल्याला दिलेलं काय आहे? AB पॅरलल CD दिलेलं आहे अँड या दोन टँजंट पॅरलल आहेत. AB पॅरलल CD, बरोबर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. म्हणजेच काय? MN ही ट्रान्सव्हर्सल होईल या दोन पॅरलल लाईनची, बरोबर आहे. देअरफॉर MN इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, इज अ ट्रान्सव्हर्सल. आणि MO आणि N हे तीन पॉईंट एका लाईनवर आहेत, M-O-N, बरोबर आहे. म्हणजे MN ची लेंथ किती असेल हेच आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. MN ची लेंथ MN ही लेंथ किती होईल? MO + ON, MO + ON, बरोबर आहे. MO 4.5 रेडियस आहे आणि ON रेडियस आहे 4.5. येथे रिझन लिहू शकतो आपण. OM अँड ON. पहा MO किंवा OM आर रेडियस. दोघांचे ॲडिशन 9 सेंटीमीटर. देअरफॉर MN = 9 सेंटीमीटर, बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.